हॅपी फार्मर या ऑडिओ ब्लॉगमध्ये आजचा विषय आहे की रासायनिक औषधाचा वापर कसा करावा आणि त्यामधलं PHI म्हणजे काय. म्हणजे हे 3 अक्षरी जे नाव आहे, हे 3 अक्षरी नाव आपल्या आरोग्यावर फार मोठा परिणाम करू शकतं. आता चला सुरुवात करूयात. आता रासायनिक कीटकनाशक ज्यावेळेस आपला शेतकरी कुठूनही आणतो, मग ते बुरशीनाशक असेल, कीडनाशक असेल किंवा तणनाशक असेल, त्याला आपण रासायनिक औषध असं नाव देऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विषारी औषधं आहेत ना, त्यांच्या बाटलीवरलं लेबलमध्ये एक चिठ्ठी असती, ती व्यवस्थित वाचली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्यावर सांगितलेलं असतं की समजा तुमचं वांगी पीक आहे, तर वांग्यामध्ये 1 ते 2 ml वापरा. तर जेवढं दिलंय तेवढंच वापरायचं. जास्त वापरलं म्हणजे जास्त रिझल्ट भेटतंय, ही आपली खोळ्यागत कल्पना आहे. तुम्हाला ताप आल्यास जर 110 समजा, एक लक्षात घ्या, 102चा ताप आहे, 3 गोळ्या घ्यायला सांगते का डॉक्टर पॅरास्टॅमॉलच्या, एकच गोळी घ्यायला पाहिजे असं आहे. फवारणी करतेवेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आता मला माहिती आहे मी स्वतः शेती करून आता इकडे उतरलेलो आहे, पण मास्क घालणं गरजेचं आहे. आता मास्क घातल्यास अनेक जणांना वाटते की गुदमरतंय. चांगले क्वालिटीचे मास्क भेटतात, आपले कापडी मास्क. आणि दुसरी गोष्ट, डोळ्यावर चष्मा हे करणं गरजेचं आहे. याच्याशिवाय फवारणी करणं एकदम चुकीचं आहे. तिसरी गोष्ट, गरमी होती, बनियन घालतो, हाफ शर्ट घालतो, टी शर्ट घालून फवारणी करतो, नको बाळा. आपल्या शरीरामध्ये जे रंध्र आहेत, त्या रंध्रामध्ये या फवारणीचं औषध जातं. नंतर काय होईल हे सांगतो मी. त्यामुळं गरमी होती, हाफ शर्ट घालतो, टी शर्ट घालतो, बनियन घालतो, असा आगाऊ प्रकार करता कामा नये. फुल कपडे घालायचे. उसामध्ये घुसल्यास आपण कसं कपडे घालतो एकदम फुल बाह्याचे, तसं. सगळ्यात शेवटला म्हणजे, आता फवारणी केल्यावेळेस कुठं कुठं साप, इंचू निघायची शक्यता असते. पायात बूट असणं महत्त्वाचं आहे. चप्पल, पॅरेगॉन शेतामध्ये वापरायचा प्रकार बिलकुल नाही फवारणी करताना. आता सगळ्यात महत्त्वाचं, फवारणी करताना सगळेजण म्हणत नाही, तंबाखूचा एक किडा लावणार, तोंडात ठेवणार किंवा एखादा खर्रा मावा खाणार आणि मग फवारणी करणार. त्यांना वाटतं की हे खाल्ल्यामुळं एनर्जी येते. सत्य असेल, मान्य आहे. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण तोंडामध्ये तंबाखू, मावा ह्या गोष्टी ठेवतो, त्यावेळेस माणसाचा श्वासोच्छ्वास म्हणजे श्वास घेण्याची प्रक्रिया वाढते. औषध फवारलं आपण, त्याच्यामुळं ह्याच्यावर एक सोपा उपाय. आता मला केलं ना आम्ही काम, ते काय नाही, एक मस्तपैकी पेढा आणायचा किंवा पार्लेचा बिस्किट 5 रुपयाचा फुल खायचा, किंवा अगोदर खाऊन मग फवारणी करायला जायचं. 5-10 मिनटं आराम करून निवांतमध्ये. सकाळी फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करायची. त्याच्यामुळं गरमी होणार नाही. जे तुम्ही म्हणालात ना की बनेल घालून करतो, टी शर्टर घालतो, गरमी होते. सकाळी 6:30 ते 8पर्यंत आणि संध्याकाळी 5:30 नंतर, 4:30 नंतर. आता वातावरण बघून आहे, दिवस कवा मावळतोय, सूर्य कवा निघतोय, हिवाळा पावसाळा याच्यामध्ये बदलतं. त्याच्यानंतर फवारणी करताना तोंडावर वारं यायले, ह्याचं अर्धा औषध पिकावर, अर्धा औषध तोंडावर, सगळ्यात खतरनाक. अशा वेळेस न फवारणी केलेली चालेल बाळा. कारण की वांग्यावरली आळी जाऊ दे, तुझी आळी मरून जाईल. जीव महत्त्वाचा आहे. तोंडावर जर फवारणी औषध पडलं तर नाकामध्ये जास्त जाईल, डोळ्यात जाईल आणि ह्याच्यामुळं जीव जाईल. काय, किडीपेक्षा स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे, एक लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर औषधं आणले तर हे केमिकलचे ठेवलेत घरी, लहान लेकरं आहेत, त्यांना नाही कळत, खोलतेत, वास घेऊन बघतेत किंवा जनावराच्या गोट्यात ठेवले तर. असा प्रकार बिलकुल नाही. बॉक्स पॅक किंवा एखादा ड्रम आणायचा, 200-400 रुपये जातील, पण त्या ड्रममध्ये हे औषधं भरायचे, त्याला पॅक ठेवायचं, बस जेव्हा पाहिजे तेव्हाच वापरायचे. अर्धं जरी उरलं तर त्या ड्रममध्ये. कारण की काय, जनावरांना किंवा लहान लेकरांना ज्याला थोडं जरी गेलं ना पोटामध्ये, मरून जातो. अनेकांच्या शेळ्यात, डॉक्टर ग्रीनमध्ये मला अनुभव आहे, लेकरानं खाल्लं, शेळीनं चाटलं, गाईनं कडब्यात पडलं, अनेक प्रकार होतात. आता हे झाल्यानंतर फवारणी झाली की आपल्याला लागते भूक. आपण तसंच त्या कपड्यावर जेवायला बसतो. मला माहिती, काम केल्यास भूक लागणारच. त्याच्यामुळं थोडं थांबायचं. फवारणी केली की सगळ्यात महत्त्वाचं, आंघोळ करून घ्यायची.
आंघोळ केल्यानंतरच काय आपल्याला जेवण करायचं आहे, लेकरा बाळासोबत बसायचं आहे, निवांत गप्पा मारायच्यात, हे करायचं. कारण की त्या अंगावर काय असतं की हे पेट्रोकेमिकल्स आहेत, ह्याचे अंश पडलेले असतात. आपण त्याच अंगाने जेवणार, त्याच कपड्यावर आपली लेकरं बाळ बसणार, खेळणार, हे चुकीचं आहे. अगोदर आंघोळ करायची, लगेच बाथरूममध्ये गेलं की ते कपडे निरम्यात भिजू घालायचे. आता काही जणांच्या बायका ऐकत नाही, राहू द्या मी धुते म्हणतात. बायकोला सांगायचं, तुझं माझ्यावर भरपूर प्रेम आहे, माझंसुद्धा तुझ्यावर भरपूर प्रेम आहे, म्हणून भिजू घातले तर तू धुवून टाक नंतर. पण हे कपडे तसेच ठेवायचे नाहीत, ह्याला वेगळ्या बकेटात ठेवून निरम्यात टाकले की ते निष्क्रिय होऊन जातात. काळजी करू नका. गरम पाण्यामध्ये निरम्यामध्ये भिजू घालून वाळून टाकायचे. आणि मग ते दुसऱ्या दिवशी तुम्ही वाटल्यास फवारणीसाठी जे कपडे वापरतात त्या कपड्याला सुद्धा धुणं गरजेचं आहे. आता तुम्ही हे सगळा प्रकार नाही केला, तसंच बनियनवर मावा खाऊन, खिच्यामध्ये मावा खाऊन भुकेला पोटी फवारणी केली, काही नाही वापरलं. अनेक शेतकऱ्यांची इश्यू येतात. डोकं दुखतंय, चक्कर येते, मळमळ होत आहे, त्या दिवशी जेवण जात नाही, डोळे लाल होते, कसं तरी दम लागतोय, असा प्रकार. आणि हा प्रकार जर स्नायू म्हणजे गुडघे दुखतेत असा प्रकार जर जास्त दिसायला लागला तर मनानं यूट्यूबला बघून, कुठं तर काही गावातला बुवाबाजी करतोय म्हणून औषधं घ्यायची नाहीत. सरळ MBBS MD गाठायचा. आपल्या तालुक्यामध्ये तर नसणार, सरकारी डॉक्टर जो असतो तो MBBS असतो, त्याला जाऊन दाखवायचं. मनानं उद्योग नाही करायचे. आता येतो 3 अक्षराकडं. PHI म्हणजे काय? म्हणजे प्री हार्वेस्ट इंटरवल. म्हणजे आपण जी फवारणी करतो ती फवारणी, ते आपण पीक काढतो याच्यामधलं अंतर. आता उदाहरण सांगतो. तुम्ही समजा क्लोरोफॉसची फवारणी केली. आता प्रत्येक रसायनांचा म्हणजे तो एक तणनाशक असेल, कीडनाशक असेल, बुरशीनाशक असेल, त्यांचा PHI म्हणजे प्री हार्वेस्ट इंटरवल नावाचा एक प्रकार असतो. आता समजा मी आज 1 जुलैला फवारणी केली, तर वांग्यावर केली तर ते वांगे कमीत कमी 20 ते 25 दिवस काढून लागतात. मग ते काढल्यानंतर 25 दिवसामध्ये त्या वांग्यामधलं औषध निष्क्रिय होऊन जातं. मग असे वांगे खायला काही अडचण नाही. आता हा जो PHI नावाचा प्रकार आहे, प्री हार्वेस्ट इंटरवल, हा प्रत्येक औषधाचा वेगळा असतो, कोणत्या पिकावर वापरालं ते वेगळा असतो. त्यामुळं हा PHI बघूनच आपण फवारणी करायची. मित्रांनो, तुम्ही हा ऑडिओ ऐकत आहात, ब्लॉग वाचत आहात, तर हे समजणं तुम्हाला गरजेचं आहे. आपण यंग शेतकरी, शेवटला कुणी ना कुणी खाणार आहे ना ते औषध. आज क्लोरोफॉस मारले वांग्यावर, उद्या विकायलोत, कुणी तर आपलं खाईल, मित्र खाईल, बहीण खाईल, भले कुणी नाही खाणार, पण शेवटला कुठे येणार आहे? आडात जर टाकलं तर पवऱ्यात येणार आहे. पृथ्वी गोल आहे आणि शून्य आहे शेवटला सगळं. त्याच्यामुळं प्री हार्वेस्ट म्हणजे त्या औषधाची किती PHI म्हणजे प्री हार्वेस्ट इंटरव्हल किती आहे त्या बाटलीवर लिहिलेला असतो, तो वाचूनच फवारणी करायची. आता हा तुम्हाला ऑडिओ ब्लॉग आवडला किंवा लेख आवडला तर happyfarmer.in यावर जाऊन तुम्ही माय माती पुस्तक किंवा सी बिल्डर मातीला जिवंत करणारी सिस्टीम हे औषध विकत घेऊ शकता. यामुळं आम्ही माती आरोग्य आणि निसर्गासाठी उपक्रम, जसं 2025मध्ये आम्ही माती आरोग्य यात्रा काढली होती, ज्यामध्ये आम्ही शेतकरी मित्रांना pH काय असतो मातीचा, EC काय असतो, ऑर्गॅनिक कार्बन असतो, यासाठी जनजागृती केली. सोबतच आम्ही निसर्ग आणि पर्यावरणपूरक शेतीचा प्रसार करतो डॉक्टर ग्रीन इंडिया या चॅनलमार्फत. लेख आवडला असेल तर तुम्ही आपल्या अन्य समविचारी शेतकरी मित्रासोबत शेअर करू शकता. धन्यवाद.